नमस्कार. मी संतोष कसगावडे आपला पंढरीचा परिवार या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कृषी विभागातील अनेक मान्यवरांना भेटत असतो आणि आपल्यापर्यंत नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. त्यातच आज आपण खर्डी तालुका पंढरपूर येथे शिवाजी श्रीमंत रोंगे यांच्या ऊस शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांचा 2.5 एकराचा ऊसाचा प्लॉट असून त्याने 2 एकर आतापर्यंत तुटलेला आहे. 250 टनाचं 2 एकरामध्ये ॲव्हरेज त्यांना आलेलं आहे. आज इथं आपल्याबरोबर शेतकरी स्वतः कारखान्याचे वर्षल चिटबाय व ऊसाच्या फळामध्ये आपण येऊन समक्ष त्यांचा ऊस, केलेली मेहनत, आलेलं फळ, मेहनतीला मिळालेलं जे फळ आहे त्याचे किती टनेज आहे हे पाहण्यासाठी व संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण चाललो आहोत. तर शेतकऱ्यांना भेटूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? शिवाजी श्रीमंत रोंगे, गाव? खर्डी. काय कुठल्या जातीचा ऊस आहे? कुठं? ही 86-032 या व्हरायटीचा ऊस आहे. किती एक क्षेत्र सगळं? ही 2.5 एकर क्षेत्र आहे. 1 हेक्टर. बरं, किती कांड्यावर गेला? किती आलं? हे टनेज किती झाले आता? ती आतापर्यंत 247 टन झालं. रान किती क्षेत्र सगळं? 2 एकर तुटलं, एक अर्धा एकर राहिले. आज आता 2 एकरामध्ये किती ॲव्हरेज आले साधारणतः? तरी एक एकरी 124 टनाच्या आसपास आले. 2 एकराचा 250 आसपास झालेला आहे. हा. ऊस किती कांड्यावर गेलाय आपण एकदा मोजू. काय करू आपण, एकदा ऊस किती कांड्यावर आहे तो मोजू आणि तिथनं पुढे आपण माहितीसाठी सुरुवात करू. हा ऊस आहे साधारणतः, जर इथून सुरुवात केली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 म्हणजे साधारणतः एक ऊस 55 कांड्याचा ऊस आहे. आणि आपण याला लागण कधी केली होती, त्यासाठी काय काय खतं वापरली किंवा त्यासाठी काय नियोजन केलं याची थोडी आपण माहिती घेऊ. साधारणतः याची लागण कधी केली होती? 2/8/24. कुठल्या कारखान्याला आहे? हे पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर. बरं, आता 2/8 लागण केली ती. हा. यात पहिलं काय पीक होतं? यात पहिलं अगोदर द्राक्षाचं पीक होतं. बरं. पुन्हा हिरवळीचं एक पीक काढलं आपण. बरं. आणि नंतर मग ऊसाची लागण केली. कारखान्याच्या नियोजन प्रमाणे केलंय का तुम्ही तुमच्या नियोजनाने केलेलं आहे? नाही, कारखाने या नियोजन केलं. कारखान्याच्या नियोजन केलेलं. मग आता जे पहिलं पीक यात द्राक्षाचं पीक होतं. हा, द्राक्षाचं पीक होतं. याच रानात द्राक्षाचं पीक होतं. द्राक्ष काढून ऊस लावला. हा, द्राक्षाला काढून ऊस लावलेला. किती दिवस झालं सगळं टोटल, आता काय सांगता येईल का? तरी आता 8व्या महिन्यापासून मध्ये 16 महिने झालेच. 16 महिने झाले. आता 16 महिन्यामध्ये 55 कांड्यापर्यंत साधारणतः एक ऊस 55 कांड्यापर्यंत गेलेला आहे. आणि त्याने असं सांगितलं की आता ही मशीन दाखवा तिकडे जरा. आत्ता मशीन आले, या ऊसामध्ये 2 टोळ्या अगोदर येऊन निघून गेलेले आहेत. म्हणजे ऊसाची लांबी, ते ऊस काढत असताना बाहेर तोडल्यानंतर बाहेर काढायला जी त्रास व्हायला लागला, त्यामुळं त्या ऊस तुळीच्या टोळी मालकाने टोळी फड सोडून जाण्याचा प्रयत्न केला किंवा गेलेच ते निघून. आणि केवळ ऊसाची लांबी ओढून काढण्याकरता त्रास होतोय. एवढं सगळं होत असताना शेतकऱ्यांनी परत कारखान्याकडून हार्वेस्टर मागवला आणि आता हार्वेस्टर राहिला अर्धा एकर तोडायला सुरू आहे. साधारणतः 2 एकराची तोडणी झाली आहे. त्यांना 250 टनाचं आतापर्यंत ॲव्हरेज आलेलं आहे. साधारणतः कशी सुरुवात केली होती, म्हणजे थोडंसं नवीन शेतकऱ्यांना थोडंसं असं सांगा की बाबा लागण कशी केली, त्याला खतं काय टाकली, खजं काय टाकलं? लागण आम्ही 2 कांड्यामध्ये एक अर्धा फूट अंतर ठेवला होता आणि 5 फुटाची सरी आहे. ड्रिप आहे, नेटापेमचं ड्रिप केलं आम्ही. एकसारखं पाणी पडतंय त्यामुळं ड्रिप केल्यामुळं. आणि त्याला आम्ही जय किसानचे पहिल्यांदा खतं वापरली 28 बाळबांनीला. हे साहेबच आहेत जय किसानचे. आणि परत आम्ही कारखान्याकडून मिळालेले जीवाणू सोडले त्याला. बरं, त्याची बांधणी वगैरे किती दिवसांनी केली? काय 1 केली, 2 केल्या? काय याला बांधणी पहिल्यांदा बाळबांधणी केली गुडघ्या, एक 4 ते 5 कांडे आल्यानंतर. आणि पुन्हा एक 7 ते 8 कांडे आल्यानंतर पुन्हा मोठी बांधणी करून घेतली. साधारणतः हल्ली शेतकरी ज्या वेळेला ऊसाचा आताच्या काळामध्ये ऊसाचं उत्पादन घेत असताना
पूर्वी 2 बांधण्या केल्या जायच्या, बाळबांधणी आणि मोठी बांधणी. आता बऱ्यापैकी हे बघायला मिळतच नाही. पण या शेतकऱ्यांनी दोन्ही बांधण्या केल्या आहेत, बाळबांधणी आणि मोठी बांधणी. त्यामुळं काय फरक झाला का जाणवतो का नाही, तुम्हाला? फरक पडला की बाळबांधणी केल्यामुळे फुटवा जास्त निघाला, माती बुडाकडे गेल्यामुळे थोडी, आणि पुन्हा मोठी बांधणी झाल्यानंतर मग भरपूर वाढ घेतली त्यानं. मग आता बरेच शेतकरी एकच बांधणी करतात. मग त्या शेतकऱ्यांना काय सांगावं वाटतं, म्हणजे 2 बांधण्या कराव्या का एकाच बांधणी? नाही नाही, 2 बांधण्या केल्या पाहिजे. थोडी लहान असताना एक बाळबांधणी केल्यानंतर फुटवा जास्त निघतो, आणि नंतर मग मोठी बांधणी केली पाहिजे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचं साधारणतः दरवर्षी एक बक्षीस दिलं जातं, आणि त्या बक्षिसामध्ये तुम्ही काय भाग घेतलाय का? हा, भाग घेतलाय. घेतलाय. त्यांच्या नियोजनाप्रमाणे तुम्ही सगळंच केलेलं आहे? हा, त्यांच्या नियोजनानं सगळं केलं आम्ही. त्यांचे साहेब येत होते, थोरात साहेब, बरं. त्या हिशोबाने आम्ही ते जीवाणूही देत होतो आम्ही त्यांच्या कारखान्याची. कारखान्याचं साधारणतः पाठीमागच्या वर्षी त्यांचा जो हायेस्ट येतो त्यासाठी 1, 2, 3 अशी बक्षीस दिली जातात. त्यात 1 नंबरचं बक्षीस 1,00,000 रुपयाचं पांडुरंग कारखान्याचं बक्षीस आहे. व गेल्या वर्षी मला वाटतं, माझ्या माहितीनुसार ते 90 टनाला काहीतरी मिळालं होतं. पण यावर्षी 2 एकरात जर 250 टन ऊस निघत असेल, अजून अर्धा एकर शिल्लक आहे, म्हणजे जवळजवळ 1,200 टनाचा उतार निघतोय असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळं पांडुरंग कारखान्याचं पहिलं बक्षीस यांना मिळायला काय हरकत नाही अशी आपण अपेक्षा करू. आणि जय किसान कंपनी साहेब सुद्धा इथं आले, त्यांनी पण काय माहिती दिली त्यांना विचारू. नमस्कार साहेब. नमस्ते. काय नाव? किरण लिंगे, जय किसान जंक्शन खर्डे. मी तिथे रिटेल मॅनेजर म्हणून काम करतोय, स्टोअर मॅनेजर. आता रोंगे साहेब पहिल्यापासून यांचे कथा आपल्याकडे असतात, त्यामुळं सुरुवातीला ह्यांनी आपल्याकडे कॉन्टॅक्ट केला होता. म्हणजे आपला ऊस आहे, त्याला बांधणे करायचं. त्यामुळे आपण कसं करतोय, ज्यावेळेस मटेरियल शेतकऱ्यांना देतोय त्यावेळेस न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशनला महत्त्व देतो आपण. म्हणजे ज्यावेळेस आपण रासायनिक खतं देतो शेतकऱ्यांना, त्याचबरोबर आपण त्यांना सेंद्रिय खतं आणि जीवाणू पण आपल्या कंपनीचे आहेत, मायक्रोरायझा वगैरे, त्यांचा वापर ह्यांना करायला दिला होता आपण. आणि कसं आहे, ऊसामध्ये मॅनेजमेंटला जास्त महत्त्व आहे. ऊसामध्ये 2-4 गोष्टी आहेत, त्या टायमिंगला व्हायला पाहिजेत. बाळबांधणी असू द्या, बांधणी असू द्या, ते जर वेळेवर केलं तर आपल्याला मग हे अशा प्रकारचं ॲव्हरेज बघायला भेटते. असं आता, कारण आता आसपासच्या परिसरातील लोकांना ऊस आहे, शेतकरी आता म्हणतात की ऊस परवडत नाही, ऊसाला ह्या वर्षी ॲव्हरेज कमी पडते. तर त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगलं एक्झाम्पल आहे बाबा, की यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी एक 1,200 टनापर्यंत ॲव्हरेज काढलेला आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना प्रेरणा घ्यायला काहीच अडचण नाही. म्हणजे साधारणतः हल्ली जे शेतकरी 50-60 टनापर्यंत जे ॲव्हरेज काढतायत, आणि किंवा ऊसाची शेती परवडत नाही, ॲव्हरेज कमी निघतं असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक आयडॉल म्हणायला काय हरकत नाही. आणि जर 1,200 टन, 2.5 एकरामध्ये साधारणतः 300-350 टन जर ऊस निघत असेल, 1,200 टनाचा उतार जर पडत असेल, तर एवढं मोठं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढणं शेती नक्कीच परवडायला काय हरकत नाही. आपण इथं कारखान्याचे स्वतः वर्षल व चिटबाय दोघेही कारखान्याचे अधिकारी हजर आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव आपलं? कपिल औदुंबर वाघमोडे. मी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ॲग्री वर्षल आहे. तरी सगळ्यांना वाटतं की 86-032 हा ऊस लावल्यानंतर ॲव्हरेज पडत नाही, पण ह्या शेतकऱ्याकडं बघितलं तर आपण सांगू इच्छितो की 86-032 जर ऊस लावला तर ॲव्हरेजला काहीही कमी पडू शकत नाही. व्यवस्थितरित्या त्यांनी देखभाल जर ऊसाची केली तर काही अडचण येत नाही. आणि त्यांनी कारखान्याच्या धोरणानुसारच सगळ्या पद्धतीने त्यांनी स्पर्धेतला स्पॉट प्लॅट आहे, आणि त्यांनी सगळ्या प्रकारची त्यांनी हे केलेलं आहे, टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे यांना ॲव्हरेज चांगलं पडलेलं आहे. माणूस म्हणतं की 86-032ला ॲव्हरेज पडत नाही, 265ला ॲव्हरेज चांगलं पडतं. पण शिवाजी श्रीमंत रोंगे यांच्याकडं आपण जर पाहिलं तर सांगू इच्छितो की 86-032ला 265पेक्षा जास्त ॲव्हरेज पडू शकतं. नक्कीच, कारण इथं समोरच आपल्या ते दिसतंय की 265पेक्षा 86-032ला ॲव्हरेज जास्त मिळाले. आणि याबरोबरच कारखान्याची चिटबाय जे शेतकऱ्यांचा दुवा आहेत, कारखाना आणि शेतकरी यामध्ये दोघांचं जे दुवा साधण्याचं काम चिटबाय करतायत, त्यांच्याशी आपण बोलू. नमस्कार. नमस्कार. काय नाव? भारत दिलीप गायकवाड. का कुठल्या पोस्टवर आहे सध्या? मी चिटबाय पोस्टवर आहे. काय तुम्ही शेतकऱ्यांचं काय मार्गदर्शन केलं, काय म्हणतो? त्यांना गेल्या वर्षी 5 फुटी सरी सोडण्यासाठी भालेकर साहेबांनी, कुमटेकर साहेबांनी मार्गदर्शन केलं. आपल्या कारखान्याची जीवाणू खत आहे, त्या बॅक्टेरी असेल, परत नंतर आजो असेल, नंतर वसंत ऊर्जा असेल, तर ह्या जीवाणू खताचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर केल्यामुळं शेतीला भुसभुशीत करण्याचं काम करतं ती, आणि ऊसाची चाल आणि वाढ भरपूर करतं.
आणि कांडी लांबार एक एक ईत कांडी आहे आता ह्या ऊसाची. त्यामुळे जीवाणू खताचा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे आणि रासायनिक खतापासून जरा थोडं वंचित राहिलं पाहिजे. रासायनिक खतामुळं काय व्हायला लागलं, जमिनीचा खाली बिंडूळ बांधायला लागलाय. थोडंसं सुधारित पद्धत केली पाहिजे. तर 5 फुटी सरी सोडणं म्हणा, जीवाणू खताचा वापर करणं म्हणा, हे आमच्या कुमटेकर साहेब शेती अधिकारी भालेकर साहेब ह्यांनी येऊन ह्यांना प्लॉटवर येऊन मार्गदर्शन करून, परवा कुमटेकर साहेब शेती अधिकारी आमचे येऊन गेले, इथं प्लॉटला भेट देऊन गेले. अतिशय सुंदर प्लॉट आले म्हणजे. आता पांडुरंग कारखान्याच्या वतीने जे काही समजा नवीन नवीन खतं किंवा लिक्विड दिली जाते ते, आणि ज्या काही नवीन व्हरायटी किंवा ह्या प्लॉट संदर्भात आणखी काय कारखान्याच्या वतीने केलंय ते आपण थोडंसं विचारू. काय काय केलंय? आपले ऊस विकासचे वर्षल आणि त्यांच्या खाली एक मदतनीस आहेत, त्या दोघांनी येऊन प्रत्येक वेळेस प्लॉटला भेट दिली. त्यानंतर काल प्रणव मालक पण आलते. प्रणव मालकाने येऊन स्वतः प्लॉट पाहणी केली की असं काय या ऊसात आहे की ॲव्हरेज एवढं चांगलं आहे की 125चं ॲव्हरेज जर एकरात निघत असेल तर ऊसाला काय केलं. एवढ्यासाठी त्यांनी काल शिवाजी श्रीमंत रोंगे यांची भेट घेतली काल दुपारी येऊन, आणि त्यांना विचारलं काय केलंय. तर त्यांनी सांगितलं सगळ्या पद्धतीनं तुमचे कारखान्याचे जे धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे आपण सगळा वापर केलेला आहे. जीवाणू खताचा किंवा तुमचं जे ऊस विकासचे आहेत पालेकर साहेब म्हणा किंवा वर्षल आहेत, त्यांनी येऊन इथं मार्गदर्शन केलं. आणि ॲव्हरेज बघून की कुमटेकर साहेब स्वतः इथं आले, काल प्रणव मालक सुद्धा आले की एवढा ॲव्हरेज चांगला आहे. लेबर कंटाळलं ऊस ओढून. लेबर म्हणायला लागले आमची कंबर दुखा लागली ऊस ओढून. 5-5, 4-4 कांडके ऊसाचे होतात. 55, 60, 55, 60 कांड्यावर ऊस आहे. तरी लेबरने जरा कासगूस केल्यानंतर आज आपण इथं हार्वेस्टिंग आणून त्यांची ऊसाची तोडणी चालू केली. खरं तर आता शेती परवडत नाही म्हणणाऱ्यांच्या पेक्षा हा आदर्श शिवाजी रोंगे यांनी घालून दिला आहे. आणि आपण त्याला विचारू की बाबा काय केलं पाहिजे, नियोजन काय, याला खर्च किती आला साधारणतः, आणि साधारणतः तुम्ही कसं केलं हे थोडक्यात नवीन शेतकऱ्यांना सांगा किंवा जुन्या शेतकऱ्यांना आणखी थोडी नवीन माहिती द्या की बाबा याला खर्च किती केला टोटल, आणि कमी खर्चात किंवा जास्त खर्चात किती खर्च आला, टोटल उत्पादन किती येईल, टोटल किती येण्याची शक्यता आहे, असं सगळं थोडी सविस्तर माहिती सांगा. ह्याला तरी एकरी लागवडी ह्याच्यासाठी एक 25,000 रुपये टोटली गेले आमचे. आणि ही कारखान्याचे जीवाणू हे जे देतात त्याचं काय एकरी 2,000 रुपयाच्या आसपास त्याचा खर्च असतो. आणि लेबर ह्याचे म्हणून एकरी सरासरी एक 30 ते 35,000 रुपये जातात टोटल. आता तुम्ही ड्रीप केलेली कारखान्याने दिली का तुम्ही स्वतः केली? नाही स्वतः केली आपण, स्वतः केलेली. आणि आता पहिल्या वेळेला टोटल खतं कारखान्याने दिली. हा कारखान्याचा म्हणजे साधारणतः एकरी 25,000 ते 30,000 रुपये, म्हणजे टोटल 2.5 एकराला तुम्हाला किती खर्च आला असं जाणवतं? 2.5 एकराला टोटली 1 लाखाच्या आसपास खर्च आला. 1 लाख आहे. 2.5 एकरात ऊस किती टोटल निघाला असं वाटतं? म्हणजे बेण्यास आहेत. बेण्यास लाख रुपये गेले. बेण्यास आहेत लाख रुपये गेले, रासायनिक खत जैव हे सगळे मिळत. आता ऊसाचं टोटल उत्पादन बेण्यास आहेत. 2 एकरात तर 2.5 टन ऊस निघालेला आहे. आता अर्धा एकर राहिला आहे. याप्रमाणे जर धरला तर साधारणतः अजून 60-65 टन धरायला काय हरकत नाही. म्हणजे 300-350 टनाच्या आसपास उतार निघायला पाहिजे. निघाला पाहिजे. निघेल तेवढा, निघेल की तेवढा. 350 टन 1 लाख रुपये खर्च केला तर 350 टनाचं उत्पादन निघतंय. हे तुम्ही सिद्ध करून दाखवले. सिद्ध केलेच. आता 55 कांड्यावरती खरं तर ऊस आलाय. काही लोकांच्या 30-15-20 कांड्यावर सुद्धा तुरा टाकला जातोय. ह्या ऊसामध्ये असं काय बाबा, त्या शेतकऱ्यांचं काय झालंय की बाबा 55 कांड्या गेल्या तरी अजूनही फळाची कुठेही तुरा दिसत नाही. थोडासा आपल्या शेतकऱ्यांना थोडा ऊस दाखवा तिकडे, कुठेही तुम्हाला त्यामध्ये तुरा टाकलेला दिसत नाही. तर हे नेमकं असं काय झालं की बाबा अख्ख्या प्लॉटवर तुम्हाला कुठेही तुरा पडला दिसत नाही. आपण कांड्या मोजलेत, आता हे 55 कांड्या ऊस आहे. आपण शेतकऱ्यांना विचारून नेमकं काय झालं. अनेक शेतकऱ्यांचा बाबा तुरा टाकला जातो लगेच, पण तुमच्याकडे अजून तुरा नाही. अशी काय जादू केली तुम्ही शेतात नेमकी? आम्हाला हे कारखान्याचे साहेब आहेत, ह्याने जे जीवाणू खतं दिलेत त्यामुळं कारखान्याचा पोत चांगला चाललाय आणि तुरा टाकला नाही त्याचा.
कारखान्याच्या जीवाणूच्या खतामुळे पोट टाकतं. जीवनाच्या खतं वापरल्यामुळं हम्म. एवढा चांगला पोत सुधारला ह्याचा. कारखान्याच्या साहेबांना आपण विचारू की बाबा सुपंतच्या वतीनं काय नेमकं तुम्ही काय काय देता जेणेकरून कारखाना आता तुम्ही जर बघताय की 15-20 कांड्यावर सुद्धा तुरा अगदी 10 कांड्यावर सुद्धा काय ठिकाणी तुरा टाकला जातोय. 55 कांड्यावर ऊस गेला तरी अजून कुठेही फडात तुरा दिसत नाही. नेमकं काय दिलंय त्यासाठी शेतकऱ्यांना काय द्यावं लागेल असं तुम्हाला वाटतं म्हणजे तुरा लवकर पडणार नाही? आता विषय कसा आहे माहिती आहे का, स्वर्गीय मोठे मालक सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग कारखान्याचे कुटुंब प्रमुख ह्यांच्यापासून आम्हाला खरं तर मार्गदर्शन, वळण, कारखान्याचे एस्टिमेट हे सगळं त्यांच्यामुळं नियोजन चाललंय. आणि त्यांच्यानंतर आता चालवतेत आमचे प्रशांत परिचारक मालक, सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार. तर आता त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन कारखान्याचे चिटबाय असतील, वर्षेला असतील, शेती अधिकारी असतील, आमचे भालेकर साहेब असतील, कुमटेकर साहेब, तर ह्यांनी काय केलं, आम्ही या सगळ्या कारखान्याच्या स्टाफनी एक नियोजन केलं. शेतकऱ्यांना जीवाणू खताचा पुरवठा करायचा, त्यामार्फत वसंत ऊर्जा, आसेटोब्रॅक्टी आणि दुसरी गोष्ट ह्यांना 5 फुटी सरी सोडण्यापासून ड्रीप पद्धत करायची. ड्रीप ही का करायची तर कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न निघलं पाहिजे. आणि जीवाणू खतं का वापरायची तर रासायनिक खतापासून जमिनीची थोडी हानी व्हायला लागली आणि जीवाणू खत वापरल्यानंतर जमिनीचा जे भुसभुशीतपणा आणि दुसरी गोष्ट पिकाला जी चालना मिळते ती चांगल्या प्रमाणात चालना मिळते. आणि हे करत असताना आमच्या कारखान्याचे भालेकर साहेब, कुमटेकर साहेब, आता ह्या चालू फडामध्ये सुद्धा कुमटेकर साहेबांनी, भालेकर साहेबांनी आणि आमच्या पंढरपूर मंगळवाड्याचे युवा नेते प्रणवजी परिचारक मालक येऊन भेट देऊन गेलेत. आणि त्यांना आम्ही निरोप दिला की आपण दिलेलं मार्गदर्शन, आपण केलेलं मार्गदर्शन, आपण दिलेली कारखान्याची औषधं ह्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा झाला या शेतकऱ्यांना खर्डीच्या. आणि त्यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळं त्यांना 122 टनाचा 125 टनाचा ॲव्हरेज मिळायला लागले. असं आपण पांडुरंग कारखान्याच्या प्रत्येक सभासदांपर्यंत ही पोचवलेलं ह्याचं श्रेय म्हणून फळ आपल्याला बघायसाठी इथं त्यांना आम्ही बोलवून घेतलं होतं प्रणव मालकांना सुद्धा. नाही आता जो काय उसाला तुरा आला नाही आणि तुरा जो आला नाही त्यासाठी काय तुम्ही दिली? भालेकर साहेबांनी जे औषध दिले होते ती ह्यांनी ह्या प्लॉटला सोडले, त्यामुळं ह्या 2.5 एकराला अजिबात तुरा आला नाही. तर अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांनी जर असं प्लॉट सांभाळलं तर ऊसाचा ॲव्हरेज ह्याच्याही पेक्षा आम्ही जास्त काढण्याचा प्रयत्न करीन. औषधाची व्यवस्था ही आमच्याकडं डायरेक्ट यांच्या प्लॉटवर घरी आणून पोच करण्याची व्यवस्था ही कारखाना करते. ह्यांना ऑफिसपर्यंत, कारखान्यापर्यंत सुद्धा येऊ देत नाहीत आम्ही. म्हणजे कारखान्याची जी काही प्रोडक्शन आहे ते प्रोडक्ट आहे ती तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन पोच करताय? शेतकऱ्यांच्या आम्ही घरी जाऊन पोच करतो. या शेतकऱ्यांना कसं सोडायचं, इकरी किती सोडायचं, कसं सोडायचं ही बांधावर जाऊन त्यांना आम्ही दावतोय. त्या पद्धतीनं शेतकरी सोडते. त्यामुळे ही प्लॉट असा चांगल्या प्रकारे येतो. या खरंच चांगल्या पद्धतीचं उत्पादन आणि चांगलेच खरं प्रोडक्ट आहेत म्हणायला काय हरकत नाही. हे नियोजन प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं नियोजन आहे. कारण अशी प्रोडक्ट जर शेतकऱ्यांना लागणारीच जे लागते तेच दिलं तर त्याच्या शेतीमध्ये खरंच कसा बदल होतोय आपल्या समोर डोळ्यासमोरचं हे उदाहरण आहे. कारण अनेक ठिकाणी अनावश्यक अशा पद्धतीची रासायनिक खतं माती मारली जातात, त्याच्याबरोबर हे घ्या ते न्या आणि शेतकऱ्याला जेणेकरून जास्तीत जास्त खर्च जास्त होईल आणि उत्पादन कमी होईल अशा पद्धतीने बघितलं. पण इथं खर्च कमी आणि उत्पादन जास्त झालंय. तर पांडुरंग कारखान्याची जी काय ॲग्रीची उत्पादन आहे ती सुद्धा वापरायला शेतकऱ्यांनी ट्रायल करायला काय हरकत नाही. ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी अनेक उत्पादन घेत असतात. ऊसाचं उत्पादन म्हणलं तर प्रत्येकजण सांगणार की कमी निघालं, जास्त निघालं, 40 निघालं, 50 निघालं, 60 निघालं. खरं तर 70-80 टनापर्यंत ऐकून होतो. आणि कोल्हापूर किंवा सांगली, सातारा ह्या भागातच उत्पादन निघते असं ऐकायला मिळत होतं. पण आपल्या भागात सुद्धा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढणारे असे शेतकरी आहेत. आणि आपण आणखी त्यांच्याबरोबरच्या याला विचारू. काय नाव मामा आपलं? श्रीमंत धर्मा रोंगे, गाव खर्डी. हे प्लॉट तुमचाच आहे? हो. काय कष्ट घेतलं तुम्ही यासाठी नेमकं? हे काय कष्ट घेतलं, पाणी सोडण्याचं, खतं टाकण्याची,
हे सगळं व्यवस्थित केलं. हे सगळं जर व्यवस्थित केलं तर एवढा उतार निघाल्यावर द्राक्ष पहिली शेती होती. होय. मग द्राक्ष बरी का वाटतं का आता ऊस बरा वाटतं? नाही, ऊस बरा वाटतं आता. द्राक्षेपेक्षा ऊस बरा वाटतं. होय. द्राक्षांनी तोटा झाला. द्राक्षांना तोटा झाला ना. होय. द्राक्ष काढून टाकली त्यावेळेला म्हणजे काय कशासाठी काढून टाकली? काय उत्पादन बरं निघालं नाही का काय झालं नेमकं? नाही, कोरोनामुळे पुन्हा त्याचे दरच आपल्याला सापडत नाहीत आणि निसर्गानं आपल्याला साथ दे नाही म्हणून ऊस लावला. हा. आता ऊसाचं उत्पादन द्राक्षापेक्षा चांगलं आलंय. बरं आहे. बरं आहे. होय. म्हणजे बाकीच्यांनी सुद्धा आता तुमच्या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बाग आहेत या. होय. पण तुम्ही द्राक्षाच्या बरोबरीला ऊसाचं उत्पादन नेलंय. नेलंय. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? चांगलं आहे. चांगलं आहे. खरं तर ह्या भागामध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचं गाव, तसं तर खर्डी हे गाव पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं म्हणजे सुधाकर पंत परिचारकांचं गाव मानलं जातं. आणि हे सभासदिक पांडुरंग कारखाने जे आहेत, पांडुरंग कारखाना सुपंत ह्या आगरी उत्पादनं स्वतःची कारखान्याची देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी मदत करत असतोय. आणि ह्या कारखान्याच्या वतीने जी केलेली मदत आणि शेतकऱ्याच्या कष्टाला आलेलं यश हेच खरं तर शेतकऱ्याचंच कष्टाचं चीज झालं म्हणायला काय हरकत नाही. आणि आपण यापुढे अशीच माहिती घेत राहू. पंढरीचा परिवार पाहत राहा. जय महाराष्ट्र.